The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि। मनोपुब्बंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे प्रसन्नेन भासति वा करोति वा ततो नं सुखमनवेति छायाव अनपायिनी। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या वर्षावास पर्वातील महान मंगलमय दिनी आपल्या या औरंगाबाद येथील श्रद्धावान धम्म उपासिका धम्म उपासक म्हस्के परिवार आणि म्हस्के परिवारातील सर्व नातेवाईक आप्तेष्ट पाहुणे मंडळी आपल्या सर्वांच्या उपस्थितीत म्हस्के परिवाराच्या वतीने पूजनीय भिक्खू संघास हे अनमोल असे भोजनदान आपण अत्यंत श्रद्धापूर्वक इथे दिलेले आहे। तेव्हा संपूर्ण म्हस्के परिवार त्यांचे नातेवाईक आप्तेष्ट पाहुणे मंडळी यांच्या प्रती तथा दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्तीकरिता तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त भावनेद्वारे या बुद्ध उपदेशाला श्रवण करावे, ग्रहण करावे। वर्षावासाचं हे पर्व आहे। आषाढ पौर्णिमेपासून आश्विन पौर्णिमेपर्यंतचा जो कालावधी आहे तो वर्षावासाचा कालावधी आहे। बौद्ध जगतामध्ये जिथे कुठे उपसंपन्न भिक्खू असतात त्या सर्वांचं अधिष्ठान असते वर्षावासामध्ये एखाद्या विहारामध्ये मॉनेस्ट्रीमध्ये थांबून त्याच ठिकाणी स्वतः धम्माचं चिंतन मनन करून ध्यानाचा अभ्यास करून आणि त्या विहारामध्ये येणाऱ्या लोकांना धम्माचा उपदेश द्यायचा आणि स्वतः दान शील समाधीचा अभ्यास करायचा असा संकल्प भिक्खू संघाचा असतो। बाहेर कुठेही जायचं नाही, म्हणजे त्या गावाच्या शहराच्या बाहेर कुठे जायचं नाही। अशा प्रकारचे वेगवेगळे त्यांचे अधिष्ठान असतात। कोणी ध्यानाचं अधिष्ठान करते, कोणी उपदेशाचं अधिष्ठान करते, कोणी कोणतं अधिष्ठान करते, कोणी मौन राहण्याचंही अधिष्ठान करते। वेगवेगळ्या प्रकारचे अधिष्ठान असतात भिक्खू संघाचे आणि ते ग्रहण करत असतात। आणि त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा या वर्षावासाच्या कालावधीमध्ये आपल्या औरंगाबाद येथील मौजे साजापूर या ठिकाणी आपल्या महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्री या ठिकाणी 3 महिन्यांचं हे श्रामणेर शिबिर आयोजित केलं आहे। तेव्हा या श्रामणेर शिबिरामध्ये सुद्धा ही 15 मुलं, यापैकी काही मुलं परमनंटली दीक्षा घेतलेले आहेत आणि काही 3 महिन्यांसाठी आहेत। तर यांना शिकवण्याचं अधिष्ठान असेल, स्वतः ध्यान चिंतन मनन करण्याचं अधिष्ठान असेल तर आपल्या महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्रीमध्ये आमचं अधिष्ठान आहे। आणि औरंगाबाद येथील बऱ्याच लोकांची अशी इच्छा होती बऱ्याच दिवसांपासून की भंतेजी जरी आमच्या औरंगाबादचे आहेत पण आम्हाला काही उपलब्ध होत नाहीत,
आणि म्हणून आम्ही विचार केला आणि म्हणून स्टेटसला ठेवत असतो की ज्यांना कुणाला भोजनदानाची तारीख हवी असेल आणि ज्यांना कुणाला भंतेजी घरी यावे, त्यांनी आमचं दान पुण्य स्वीकारावं अशी इच्छा असेल, श्रद्धा असेल, त्यांनी मग या वर्षावासाच्या पिरियडमध्ये आम्हाला निमंत्रित करू शकता. सात दिवस साहेबांचा नंबर आम्ही उपलब्ध करून दिला स्टेटसला आणि त्यानुसार बघा आता पौर्णिमा 21 तारखेला झाली. आज किती 26 तारीख आहे. आज 26 तारीख, तर परवालाच म्हणजे 23 तारखेला म्हणजे 2च दिवसात जुलैच्या सर्व तारखा, ऑगस्टच्या सर्व तारखा, सप्टेंबरच्या सुद्धा काही तारखा बुक झाल्या बघा भोजनदानासाठी. आणि त्यामध्ये विशेषतः म्हणजे औरंगाबादचे लोक तर तुटून पडलेलेच आहेत, आम्हाला द्या आम्हाला द्या म्हणू. पण बाहेरचे लोक सुद्धा आम्ही ऑनलाईन पद्धतीने भोजनदान देऊ शकतो का किंवा प्रत्यक्ष येऊन देऊ शकतो का. पुण्याचे काही लोक आहेत, मग ते मंगरुळपीर वाशिमचे लोक असतील. जपानच्या ताईने रात्री फोन केला होता, जपानचं पण भोजनदान येणार आहे आणि भरपूर ठिकाणचं भोजन आहे. त्यांनी तारखा तशा प्रकारच्या घेतलेल्या आहेत. रशियावरून पण म्हणजे उपासक येणार आहेत भोजनदान वगैरे देण्यासाठी. तर लोकांमध्ये उत्सुकता आहे, गोडी निर्माण झाली आहे जशी तुमच्यामध्ये झाली. आज तुमचा एवढा मोठा परिवार आहे, मला वाटतं 2-3 दिवसांपासून मधला गॅप जर सोडला तर स्टेटसला लोक पाहत असतील बाबा औरंगाबाद मध्ये काय जय भवानी नगरच आहे काय, एकटं साजापूरच आहे का. रोजच्या रोज भलतीच्या स्टेटसला दिसते की आजचं भिक्षाटन भोजनदान जय भवानी नगर. चिखलातून फिरू लागले मला एवढे मेसेज. मला म्हणे भलती चप्पल घालता येत नाही का तुम्हाला, चप्पल तरी घाला, चिखलातून कशाला फिरता, लोकांना विहारात बोलवा, एवढ्या अशा वस्तीमध्ये जाता वगैरे वगैरे. लोकांचं ते प्रेम, लोकांची आपुलकी आहे, लोकांना काळजी वाटते. पण भगवंताचा हा नियम आहे. मी तुमच्या समोर या श्रामणेरांना थोडंसं म्हणजे रागात बोलल्यासारखं जे तुम्हाला वाटते, त्यांचे भिक्षापात्र पण मी असे करून जे पाहिले, तर ही शिस्त भगवंताची आहे. म्हणजे भगवंताने सांगितलं आहे की मानवी जीवन हे शिस्तबद्ध असायला पाहिजे, त्यामध्ये डिसिप्लिन असायला पाहिजे. खाण्याच्या बाबतीत, उठण्याच्या बाबतीत, बोलण्याच्या बाबतीत, सर्व बाबतीमध्ये भगवंताने सांगितला तो नियम. आणि नियमालाच धम्म म्हटलेला आहे. तुम्ही बौद्ध साहित्य जर वाचलं तर 3 भाग आहेत बघा बौद्ध साहित्याचे. एक विनय पिटक आहे, दुसरं सुत्त पिटक आहे, तिसरं अभिधम्म पिटक आहे. सुत्त पिटक आणि अभिधम्म पिटकामध्ये उपदेश आहेत. उपदेश म्हणजे काय, सगळेच उपदेश आहेत. पण प्रामुख्याने विनय पिटक जे आहे ते सुत्त आहे आणि विनयालाच धम्म म्हटलंय. विनय म्हणजे नियम आहे. धम्माचं आचरण कशाला म्हणतात, तर भगवंत म्हणाले आपल्या काया वाचा मनाकडून सर्व नियमांचं जर पालन होत असेल तरच ते धम्माचं आचरण आहे. म्हणजे धम्म असा काही वेगळा नाहीये, कुठला तरी वेगळंच लोकांना वाटते असं, तर तसा धम्म नाहीये. तर धम्म आपल्या काया वाचा मनाचा संयम, त्याला धम्माचं आचरण म्हटलेलं आहे. म्हणजे कायवर. त्या दिवशी एका आमच्या भंतीजीनं श्रामणेरानं विचारलं, म्हणे बा या भिक्षा पात्रातच कसं काही एकत्रच करून खायचं. तर मी म्हटलं आपण बुद्ध नाही, आपण अर्हत नाही. हा नियम कोण बनवला, भगवान बुद्धाने. जर भगवान बुद्धाने नियम बनवला तर आपलं डोकं लावण्याचा विषयच नाही. कारण त्यांनी वर्षानुवर्षे, हजारो वर्ष डोकं लावू नियम बनवलाय, त्याच्यावर रिसर्च केला, त्याच्यावर संशोधन केलं चांगल्या प्रकारे. म्हणून प्रत्येक नियम, जसं ग्रहस्थांसाठी पंचशील सांगितलं, 8 दिवसातून एकदा अष्टशील सांगितलं, त्यांनी विहारात जावं हे भगवंताने सांगितलं, भिक्खूंना घरी बोलवावं, भिक्खू संघाला घरी बोलवावं, त्यांना चिवड दान, परिष्काराचं दान, भोजनाचं दान, वस्तूंचं दान देत राहावं, हेही भगवंताने सांगितलं. कारण भगवान बुद्ध म्हणाले आचरणिक बाजू जी आहे त्याला धम्म म्हटलेला आहे. म्हणून नता वता धम्म धरो या वता बहुभासती योच अपंपी सुत्वानं धम्मं कायेन पස්සती जे आहे किंवा म्हणजे फार जास्त धम्माची माहिती आहे म्हणून सुक्त विनय विनय काय काय बुद्ध बाबासाहेब पूर्ण माहित आहेत म्हणून कोणी धम्मधर होत नाही. तर जो कोणी व्यक्ती आपल्या काया वाचा मनाने धम्माचं प्रत्यक्ष आचरण करतो तर त्यालाच म्हणतात की खरा धम्मधर आहे. हे आता भंतेजी आमचे म्हणत होते, भंतेजी आम्हालाही वाटत होतं भंतीचं जीवन म्हणजे असंच असते, भंतीजी लोक म्हणजे काय इकडं तिकडं फिरायचंय, भोजन घ्यायचं, झोपायचंय. तर हे म्हणे आता ही खरंच हा त्यागच आहे म्हणे. अनवाणी पायानं फिरणं, भिक्षापात्रातच खाणं किंवा घरचे लोक सोडून राहणं. तुम्ही आता यांना विचारून तर पहा किती आठवण येत असेल. अजूनही त्या मोड मधून काही काही निघले नसतील बघा, पण भरपूर लोक आम्ही लगेच काढले. आता एकदम फ्रेश आहे, तुम्हाला टवटवीतच दिसतील. काय आता आता असतेच, काही विषय येत नाही. काही काही आता चर्यात तशी असते कर्मानुसार, तुपात घोळसळला तरी ते काही बदलतच नाही. तसं काही काही असतात. आता यांच्यातले तसे असतील तर फार मोजके आहेत यांच्यातले तसे, की बा नाराजीचा मूड एकदम असा, काही घरची आठवण येऊ लागली. पण हे छोटे छोटे जरी पाहिलं तर हे छोटे छोटे आहेत बघा, काही काही एकदम प्रसन्न आहेत, खुश आहेत ते. कारण रोजच्या रोज भंतीचा सहवास लाभत आहे. वंदना होते आमच्याकडे, ध्यान होते आमच्याकडे, श्रमदान होते आमच्याकडे. सकाळी पूर्ण जेवढा आपला 8 एकर जमीन आहे विहाराची आपल्या मॉनेस्ट्रीची
पूर्ण साफसफाई, पाणी बिनी, बाथरूम, टॉयलेट सगळं स्वच्छता त्याचे नियम लावलेले आहेत. काल ताई म्हणे भिक्षापात्र आम्ही धुवाव का? म्हटलं तुम्ही नाही धुवायचे, आम्ही सेल्फ म्हणजे सर्व्हिस आहे ती, स्वतःच करायचे काम भगवंतानं शिकवले. म्हणून घरी पण तुम्ही राहत असताना काही काही लोकांची लय आईट चालत असेल, आईट समजते ना, मी फक्त तुम्ही वाढून द्या मी खातो, हे ताट आहे तुम्ही धुवा, ग्लास आहे तुम्ही धुवा, वगैरे वगैरे. तर भगवंतानं तर सांगितलंय की आपण आपले कामं केले पाहिजे, दुसऱ्यावर आपण भार नसलो पाहिजे. भार समजते? दुसऱ्यावर आपण भार नसलो पाहिजे, सेल्फ डिपेंड असलो पाहिजे आपण, भगवंतानं सांगितलंय. म्हणून भिक्षूंना सुद्धा सांगितलं सेल्फ डिपेंड राहा, स्वतःवर अवलंबून राहा, परावलंबी राहू नका. म्हणून तर हे भिक्षापात्र दिलं. कोणी बोलवो न बोलवो, समजा अशी कधी परिस्थिती आली, भिक्षापात्र उचललं की गेले 5-7 लोकांच्या दारावर, जेवढं लागते जे दिले ते खायचं, त्या भिक्षापात्रात खायचं. याला सांगा बरोबर? तर भगवान बुद्धांनी सांगितलं की प्रसन्न चित्ताने राहा आणि धम्माचं आचरण करा. आणि त्यामुळे बघा, विशाखा मिगार माता जी होती, आपल्या वाकळे साहेबांनी मला काल विनंती केली होती की म्हणते विशाखा मिगार मातेबद्दल थोडंसं प्रवचन द्या. पण विशाखा सांगायला गेलं तर 1 महिना काही 1 वर्षावासही पुरी होणार नाही. बघा, एवढे उपदेश आहेत विशाखाला धरून बौद्ध साहित्यामध्ये भगवंताने दिलेले. खरं तर हे जे अष्टशील उपोषण जे तुम्ही धारण करता उपासक उपासिका आज, तर त्याचं सर्वस्वी श्रेय आणि सर्वात मोठं पुण्य जर कोणाचं असेल तर ते मिगार माता विशाखेचं आहे. कारण विशाखाला पहिला उपदेश, उपोषताचा पहिला उपदेश जर कुणाला दिला असेल तर तो विशाखा मिगार मातेला दिलेला आहे. आणि विशाखामुळेच हे अष्टशील उपोषण जे काही पालन करायला भेटते ना, याचं सर्वस्वी श्रेय त्या विशाखाला जाते. विशाखाच्या विशेषता भरपूर आहेत बौद्ध साहित्यात. लग्नाच्या बाबतीत तिचा विशिष्ट उपदेश आहे, दान देण्याच्या बाबतीत तिचा विशिष्ट उपदेश आहे, किंवा दानाचं फळ मिळवण्याच्या बाबतीत तिचा विशेष उपदेश आहे, विहार दान देण्याच्या बाबतीत तिचा विशेष उपदेश आहे. रोज आणि रोज 2-2.5 हजार भंतेजींचे आसन तिच्या घरी राहायचे आणि रोजच सन्मानपूर्वक, तुम्ही जसं आज 1 दिवस सन्मानपूर्वक भोजन देता की नाही, तर रोज असं 2-2.5 हजार भिक्खूंना सन्मानपूर्वक, श्रद्धापूर्वक आणि स्वतःच्या हाताने, भगवंतानं म्हटलंय हाताने स्वतःच्या वाढलं पाहिजे. कारण भोजनदान ज्या घरी आहे त्या घरच्या सगळ्या लोकांनी भोजन वाढलं पाहिजे. स्वच्छ हात धुवून, म्हणजे त्या हातात पुण्य होईल ना त्या व्यक्तीचं. म्हणजे केवळ बनवलं म्हणजेच पुण्य नाही, तर वाढणं सुद्धा पुण्य आहे. तुम्ही विशाखाबद्दल ऐकलं तर विशाखा एवढी श्रीमंत होती की त्या काळामध्ये 3च स्त्रिया होत्या श्रीमंत. म्हणजे ज्याला आज आपण म्हणतो ना टॉप 10 चे काही लोक आहे बघा श्रीमंत, जसे ध्रुवभाई अंबानीचे पोरं वगैरे त्या लाईन मध्ये आहेत ना, टॉप 10 चे लोक असतात बघा श्रीमंत, सर्वात श्रीमंत जगात. तर त्या काळामध्ये सर्वात श्रीमंत असणाऱ्या 3 स्त्रिया होत्या, त्याच्यापैकी विशाखा मिगार माता एक होती. 9 करोड रुपयाचा हार तिने विकला बघा. तिचा हार जो होता ना, जो विहारात विसरून राहिला होता, तो हार किती करोड रुपयाला गेला? 9 करोड रुपयाला हार गेला बघा. तो हार फक्त विहारात विसरून राहिली, उपोषताच्या दिवशी काढून ठेवला होता, त्याला भंतेजींचे हात लागले. म्हणून हा हार मी आता भगवंताला, भंतेजीलाच दान देतो असा तिने संकल्प केला. पण भगवंताने समजून सांगितलं की सोनं चांदी माणिक मोतीची आम्हाला गरज नाहीये, आम्ही तो वापरतच नाही, म्हणून तू हा तूच घे. पण तिचा एवढा आग्रह, तिची प्रचंड श्रद्धा होती. तुम्ही जर भगवान बुद्धाचे आग्रह श्रावक प्रवचन ऐकले, आम्ही नक्कीच देणारच आहोत त्याच्यावरती, 80 आग्रह श्रावक आहेत. म्हणजे विशिष्ट प्रकारच्या गुणांमध्ये ते आग्रह होते, प्रमुख होते. तर भगवंताच्या जेवढ्या उपासिका आहेत त्या सगळ्या उपासिकांमध्ये सर्वात अग्र दान देणाऱ्या उपासिकांमध्ये जर कोण आग्रह असेल तर कोणाचं नाव आहे माहिती तुम्हाला? विशाखा मिगार मातेचं नाव आहे. तिच्यामध्ये तिळभरही असा स्वार्थ, अहंकार, अपेक्षा नव्हती. जसं एखादी आई स्वतः उपासी असताना देखील असं बिलकुलही त्या भाकरीमध्ये, रोटीमध्ये, भाजीमध्ये जीव ठेवत नाही की हे बनवत आहे तर मीच खाऊन घेऊ की काय, माझ्या बाळानंच खाल्लं पाहिजे, माझ्या लेकरानंच खाल्लं पाहिजे, त्याचं पोट भरलं पाहिजे, उरलं तर मी खाईल, नाही उरलं तरी हरकत नाही, पण माझ्या बाळाचं पोट भरलं तर माझं पोट भरेल. हे आईचं जे मन असते की नाही देण्याचं, आपल्या लेकराला देण्याचं, ते मन विशाखाला प्राप्त होतं. आणि म्हणून विशाखा ही दान देणाऱ्या त्या काळातल्या सगळ्या महिलांमध्ये अग्र होती. असं भगवंताने तिचा गौरव केला, तिचं कौतुक केलेलं आहे. ही विशाखा मिगार माता, तिचा तो हार विहारात विसरून राहतो, त्यात हाराचा लिलाव लावला जाते. ती भगवंताला म्हणते, भगवान ठीक आहे, तुम्ही जर घेणार नसाल तर हरकत नाही, पण आता मी वापरणार नाही. माझी इच्छा आहे की जर हार तुम्ही घेत नसाल तर मग पर्याय द्या मला, कारण मला दानच द्यायचं आहे. तर मग भगवान पर्याय देतात की भगवान म्हणतात, मग ठीक आहे, तुझा एवढा आग्रह आहे, तुझी एवढी इच्छा आहे, श्रद्धा आहे, तर तू याचा लिलाव लाव,
त्याला विक आणि या विकून याच्यातून जे पैसे येतील त्यातून तू विहार बांधून भगवंताला भिक्खू संघाला दान देऊ शकते. श्रावस्ती नगरात घडलेली ही घटना आहे भगवंताच्या काळामध्ये, म्हणजे अशी काल्पनिक घटना नाहीये. आणि मग त्या हाराचा लिलाव लावला गेला, त्याचे 9 करोड रुपये आले बघा त्या काळात. आता किती होतील तर काही विषय येत नाही. जसं म्हणजे अगोदर 4 आण्याला 25 पैशाला 5 पैशाला किंमत होती, आता 5 पैसे 10 पैसे 25 पैसे पाहायला भेटत नाही, 1 रुपया पाहायला भेटत नाही. आता 500चं काही महत्व नाही, 500 रुपयाची नोट बाजारात नेली की मोडते. म्हणजे आज अशी गोष्ट आहे बघा, पैशाचं महत्व जे काही आहे ते कमी म्हणजे झालेलं आहे तसं चलनामध्ये. आणि त्यामुळे त्या काळात 9 करोड रुपयाचा तो हार जो आहे तो लिलावात लावला, त्याचे पैसे आले श्रावस्ती नगरातच जेतवन विहारापासून थोड्याच अंतरावर. तुम्ही कोणी आमच्यासोबत बुद्धगयेला आला असाल तर तुम्ही बघितलं असेल तर जेतवन विहार जिथे आहे श्रावस्ती नगरीत आजही त्याचे खंडार आहेत, जिथे भगवान बुद्ध सर्वात जास्त काळ राहिले. त्या जेतवनापासून 5-10 मिनिटाच्या अंतरावरती विशाखानं निर्माण केलेलं जमीन घेतली 9 करोड रुपयाची. बघा तुम्ही, 9 करोड रुपयाची जमीन घेतली तिने विकत. कशासाठी? विहार बांधण्यासाठी. आणि विहार बांधून त्याचं स्वतःकडे ठेवायचं नाही कारभार, तो विहार बांधून तो भगवंत बुद्ध प्रमुख भिक्खू संघाला दान द्यायचा आहे. दानाच्या भावनेतून घेतला, श्रद्धेने ती जमीन विकत घेतली. ती जमीन 9 करोड रुपयाची झाली. 9 करोड रुपयाची जमीन झाल्यावर 9 करोड रुपयाचं बांधकाम केलं तिथे. म्हणजे जो विहार आहे 5-7 मजली विहार, सगळ्या संडास बाथरूम त्या काळातल्या सगळ्या सोयींनी युक्त. आज जे लोक म्हणतात की नाही कसंही राहिलं पाहिजे काही राहिलं पाहिजे, त्यांनी कधीतरी बुद्धगयेला जावावं. आणि बौद्ध धम्माची कशी शान आहे, बुद्ध धम्म कसा श्रीमंत आहे आणि भिक्खू सुद्धा कसे एकदम चांगल्या ठिकाणी राहावेत अशी भगवंतांनी व्यवस्था केली होती, म्हणजे उपासकांच्या माध्यमातून. तर मग त्या पूर्वाराम नावाचा विहार बघा, त्याला काय नाव दिलं? पूर्वाराम नावाचा विहार असं नाव दिलं. आणि त्या विहाराला भगवान बुद्धाला भिक्खू संघाला दान दिलं. 9 करोड रुपयाची जमीन घेतली विकत, 9 करोड रुपयाचं बांधकाम केलं विहाराचं, आणि 9 करोड रुपये विहारा दानाचा जो प्रोग्राम आहे विहार दानाचा, तर त्यासाठी 9 करोड रुपये खर्च केले त्या काळामध्ये. तर विचार करा किती मोठा विहार असेल आणि त्याच्यापेक्षा तिचं मन किती मोठं असेल. आणि ती विशाखा बौद्ध साहित्यात अजरामर राहिली. आज मी नेहमी सांगतात सर्व भिक्खू की जोपर्यंत बुद्धाचं वचन सांगितलं जाईल प्रत्येक भिक्खूकडून, किंवा जिथे कुठे बुद्धाचं वचन सांगितलं जाते त्या बहुतेक प्रवचनांमध्ये जर कुणाचा उल्लेख होत असेल सर्वात जास्त, तर तो म्हणजे माता विशाखा, अनाथपिंडक, राजा बिंबिसार, प्रसेनजीत, किंवा ज्यांनी ज्यांनी बुद्ध शासनाच्या वृद्धीसाठी आपलं योगदान दिलंय, आपली श्रद्धा प्रकट केली आहे, दान पुण्य केलंय, सील पालन केलंय, ध्यान केलंय, संयम पूर्ण जीवन जगले, ते लोक बुद्धाची वाणी जोपर्यंत राहील तोपर्यंत अजरामर राहतील बघा. आणि म्हणून आजही जे काही भोजनदान दिल्या जात आहे, ताई म्हणे आमचे आपले मस्के साहेब म्हणे घर छोटा आहे म्हणे, आमचं गाडेकर साहेब पण म्हणे घर छोटा आहे, आमचं खरात साहेब पण म्हणे घर छोटा आहे. मी त्यांनाही बोललो यांनाही बोललो की बा घर जरी छोटा आहे तुमचं, पण मन मात्र फार मोठं आहे. कारण दान देण्याचा भाव श्रीमंतातच निर्माण होईल असा काही विषय नाही. आम्ही लय लोक पाहिले, लय लोक पाहतो, मला पाहन फुलं वाहवाले लय लोक पाहिले आपण. याचा अर्थ कोणाला नाव ठेवतो असं नाहीये. श्रीमंत पण श्रद्धावान आहेत, परंतु गरीब श्रद्धावान आहेत असं नाही म्हणू शकत. गरीबात गरीब लोक सुद्धा काही म्हणजे अपवाद तर दोन्हीमध्ये पण आहे, की म्हणजे श्रीमंतांमध्ये पण अपवाद आहे आणि गरिबांमध्ये सुद्धा अपवाद आहे. म्हणजे सर्वच्या सर्व श्रीमंतच श्रद्धावान आहेत असंही म्हणता येणार नाही, आणि सर्वच्या सर्व गरीब श्रद्धावान नाहीत असंही म्हणता येणार नाही. परंतु श्रद्धा लागते त्यासाठी. मन मोठं असल्याशिवाय, मनात करुणेचा भाव असल्याशिवाय, मनात दयेचा भाव असल्याशिवाय, मनात परोपकाराचा भाव असल्याशिवाय, मनात दान भावनेचा भाव असल्याशिवाय मनुष्य दान पुण्य करू शकत नाही. उसने व्याजाने काय काय पैसे देईल, वस्तू देईल, घर देईल, पण दान देण्यासाठी भगवान बुद्ध म्हणाले दानंच युद्धंच, म्हणजे दान हे कशा समान आहे? युद्धा समान आहे म्हणाले भगवान बुद्ध. भगवंताचा शब्द आहे, काय म्हणाले भगवान? दान कशा समान आहे? युद्धा समान आहे. जसं युद्ध करण्यासाठी तसं मन लागते, तसं दान देण्यासाठी पण मन लागते. कारण आपली वस्तू बिलकुल कोणतीच अपेक्षा न करता देणं, किंवा आपल्या घरातलं जे म्हणून काही आहे आपल्या मालकी हक्काचं ते निस्वार्थपणे देणं श्रद्धेतून, ही साधी गोष्ट आहे काय? हा तुमचा अनुभव आहे, दान देणाऱ्यांचा अनुभव आहे. तुम्ही विचार करा, 9 करोड रुपयाचा हार असाच दिला असेल का? इथे 1 रुपया सुटत नाही लोकांना. आज आम्ही पाहतो कोणाला वैयक्तिक मागत नाही, पण स्टेटसवर टाकतो आम्ही की काय लागते काय नाही, तर लोक भरभरून मदत करतात बघा.
मी स्वतःला मी नेहमी प्रवचनात सांगतो, माझ्या एवढं खुश नशीब तर कोणी आहे की नाही मला माहित नाही. बिलकुल कुणाच्या घरी काही मागायला न जाता, कुणाला वैयक्तिक असं काही न सांगता, फक्त स्टेटसवर, सोशल मीडियावर, आपल्या युट्यूब चॅनलवर दी ग्रेट हॅपीनेस वरती फक्त मी सांगतो असं काम आहे किंवा असं काम हाती घेतलाय. तो लोक खूप चांगल्या प्रकारे दान पुण्य करतात, काही कमी पडू देत नाही. म्हणून लोकांमध्ये खूप श्रद्धा आहे बघा. म्हणून तुम्ही सुद्धा असा विचार करू नका की आमचं घर छोटं आहे, आमचं घर छोटं आहे. बिलकुल नाही. आता हे जे दान दिल्या जात आहे, त्या दिवशी गाडेकर साहेबाला मी आशीर्वाद दिला आणि तुम्हालाच काय, प्रत्येकच दान देणाऱ्यांना आशीर्वाद देतो. भगवंताचंच वचन आहे की जे लोक दान देतात बिलकुल त्याचा मोबदला, त्याचं फळ, त्याचा रिझल्ट त्यांना मिळणार म्हणजे मिळणार. आज ना उद्या, उद्या ना परवा, परवा ना तेरवा, पण त्याचं बिलकुल तशाच तसं फळ मिळते. हे भगवंताचं वचन आहे. आणि त्या विशाखालाही तसं फळ जन्मानुजन्मामध्ये तिने जे उपोषित व्रत धारण केलं होतं, तर 7 वर्षांची असताना भगवंताची तिची भेट झाली. किती? तिचं वय होतं फक्त 7 वर्ष केवळ. आणि प्रचंड श्रीमंत, श्रेष्ठीची मुलगी होती. श्रेष्ठी म्हणजे सावकार, सावकाराची मुलगी होती. पण तिचा बाप सावकार असून देखील प्रचंड श्रद्धावान होता, एकदम मनमिळाऊ होता, मदत करणारा होता. कारण मन चांगलं असल्याशिवाय मनुष्य काहीच कोणाला देऊ शकत नाही, काही धम्माचं आचरण करू शकत नाही. सगळा खेळ आहे आपल्या मनाचा, मनोप्रवृत्तीचा, आपल्या स्वभावाचा. म्हणून विशाखाचे पिता सुद्धा धनंजय श्रेष्ठी हे प्रचंड श्रीमंत जरी होते, तसेच ते मिळावू आणि श्रद्धावान होते. म्हणून विशाखाने आपल्या 7 वर्षाच्या आयुष्यामध्ये 500 दास्यांसह, तिला दास्या किती होत्या? दास्या म्हणजे नोकरानी आताच्या काळामध्ये. 7 वर्षाची असताना तिच्या मैत्रिणी दास्या ह्या 500 होत्या. तर असं वर्णन आलंय बौद्ध साहित्यामध्ये, आणि बौद्ध साहित्यात आलेलं वर्णन खोटं नाहीये. बुद्धाच्या वचनावरती आपला विश्वास आहे. असं बौद्ध साहित्यात सांगितलं आहे की विशाखासह तिच्या 500 मैत्रिणी दास्या भगवंताला भेटल्याबरोबर पहिल्याच उपदेशात श्रोतापन्न अवस्था त्यांना प्राप्त झाली. एवढं पुण्य होतं बघा त्या विशाखा मिगार मातेचं. आणि 7 वर्षाची असताना पासून 120 वर्ष जगली ती. किती? 120 वर्षाचं आयुष्य त्या विशाखाला लाभलं. आणि 120 वर्षाची असतापर्यंत तिने रोज आणि रोज उपोषथाचं पालन केलं, दान, शील आणि समाधीचा अभ्यास केला. एक दिवस चुकायची नाही विहारात जायला. आणि विशेष म्हणजे फक्त वंदनेलाच जायचा विषय नाही. जसं आज काही लोकांना वाटते बा वंदनेला जायचंय, वंदना म्हणायची परत यायचं. तर विहारात जाणे एवढ्यालाच म्हणत नाहीत फक्त, तर विहारात जाण्याचे वेगवेगळे हेतू असतात. तर विशाखा मिगार माता सकाळी विहारात वंदनेला जायची, भगवंताचा आशीर्वाद घ्यायची, ध्यान करायची, परंतु खाली हाताने कधी जायची नाही. भगवंतासाठी, भिक्षूंसाठी, आजारी भिक्षूंसाठी, भिक्षुणींसाठी, छोट्या छोट्या भिक्षुणींसाठी, सगळ्या प्रकारच्या भिक्षूंसाठी, म्हाताऱ्या भिक्षुणींसाठी ती काही ना काही घेऊन जायची. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं आईचं मन तिला प्राप्त होतं. बघ, आईचं मन असतं ना बघा, तुम्ही स्वतः उघडी राहील, समजा थंडी आहे, स्वतः उघडी राहील आई, पण लेकराला बरोबर असं गुंडाळून घे. नेहमी सांगतो मी, मागे जे गाडी जळाली होती समृद्धीला, ते जेव्हा बॉड्या काढल्या एकदम कोळसा झाला होता त्याचा, एक बाळ आणि ती माऊली असं ते बाळ असं चिपकलेलं दिसलं होतं. फोटो बघितले तुम्ही, फोटो वगैरे तिथे? तर ती आईची माया असते. आणि भगवंत म्हणाले विशाखाला ती आईची माया प्राप्त होती. सगळ्या भिक्खूंना आपल्या मुला समान मानत होती. आपल्या वयाच्या असेल तर भावा समान मानत होती, आपल्या वडिलांच्या वयाच्या असतील तर त्यांना आपल्या वडिलांसारखं मानत होती. सारखं मानत होती म्हणजे फक्त बाबा म्हणण्यासाठी नाही. जसं आजकाल लोक काही सुनबाया पप्पा, बाबा, डॅडी म्हणत असतील, आई म्हणत असतील, पण तसं राहत असतील की नाही काय माहित नाही, नाही का? आणि त्यामुळे मी म्हणजे कोणाला दोष देत नाही, बापा तुम्ही तर तसे बिलकुलच नाही, तुम्ही तर लई चांगले आहे. आणि म्हणून बाबा म्हणणं सोपं आहे, काका म्हणणं सोपं आहे, आई म्हणणं सोपं आहे, परंतु प्रत्यक्ष आपल्या आई समान मानून, कुणाला तरी आपल्या वडिलांना समान मानून त्यांची सेवा करणं, त्यांना प्रेम देणं, आपुलकी जिव्हाळ्यानं वागणं, याच्यासाठी मात्र मन फार मोठं लागते. आणि विशाखा मिगार मातेकडे ते मन होतं. म्हणून सगळे भिक्खू विशाखा मिगार माता येण्याची वाट, विहारात जेव्हा वेळ असायची तिची यायची तर वाट पाहायची. जशी आई बाबा बाहेर गेल्यावर काहीतरी घेऊन येतात बाजारातून, अशी लेकरांना एक उत्सुकता असते ना, आशा असते ना, तसं मग भंतीजी, छोटे मोठे भंतीजी जे असायचे ते वाट पाहायचे. अशी विशाखा मिगार माता होती. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं बघा की त्या विशाखाला 5 विशिष्ट प्रकारचे लाभ प्राप्त झाले होते. 5 विशिष्ट प्रकारचे 5 लाभ तिला प्राप्त झाले होते, जे प्रत्येक स्त्रीला अपेक्षित असतात. स्त्रियांचा जो जन्म असतो, सगळ्या स्त्रियांचा, सगळ्या जाती धर्माच्या
तर बहुतेक स्त्रियांना, बहुतेक काय 99.99% स्त्रियांना अशा 5 ज्या इच्छा असतात त्या सगळ्याच इच्छा विशाखाच्या पूर्ण झाल्या होत्या त्या जन्मामध्ये. त्यापैकी पहिली इच्छा होती केश मनासारखे असावे. केस मनासारखे असावे, ते काळे भोर असावे, लांब लचक असावे, त्याची गुंता होऊ नये, नाही का, मखमली असावे, अशी जी इच्छा असते प्रत्येक स्त्रीची, प्रत्येक तरुणीची. भगवान बुद्ध म्हणाले विशाखाला जे पंचगुण प्राप्त झाले होते, पंचलाभ प्राप्त झाले होते, या सील पालनामुळे, दान देण्यामुळे आणि संयमाने राहण्यामुळे. आणि त्याच्यापैकी पहिला लाभ आहे तिला प्राप्त झालेला केस कल्याण. म्हणजे तिचे केस उभं राहिल्यावर आपल्या कमरेपर्यंत येतील एवढे तिचे लांब लांब केस होते. विशेष म्हणजे जसे आपले केस असतात समजा ग्रहस्थांचे, त्याला 2 हे फुटतात बघा, अशा काय म्हणतात त्याला, शाखा. विशाखाचे केस तसे नव्हते, एका ठिकाणी एकच केस होता. आणि भगवंताचे जे लक्षण होतं की असं उलट्या दिशेला केस उगवणे, तर विशाखाचे सुद्धा केस असे उलट्या दिशेला उगवले होते आणि ते लांबच्या लांब. आणि विशेष म्हणजे काळे भोर. 120 वर्षाची होती विशाखा माता, तोपर्यंत एकही केस पांढरा नव्हता झाला होता. ही विशेषता पहिला लाभ तिला प्राप्त झाला होता. दुसरी गोष्ट म्हटलं, मोर पंखी तिचे केस होते. मोर बघितलं तुम्ही, मोराचा तो हे बघितला का तुम्ही कधी, काय म्हणतात त्याला तुम्ही, इसारा, तो नाही का, एक पंख कधी पाहिला असेल तर बघा, त्याला हात लावून पाहिला कधी, असं एकदम मखमल सारखं ते मऊ मऊ असते. विशाखा मिगार मातीचे केस तसे होते बघा. आणि मोकळे सोडल्यावर सुद्धा गुंता व्हायची नाही. गुंतागुंत होते ना आपल्या केसांची समजा ग्रहस्थांच्या, तर ती गुंतागुंत व्हायची नाही आणि चमचम चमकायचे असे तिचे केस, तेल बिल न लावता. हा पहिला लाभ तिला प्राप्त झाला होता दान पुण्यामुळे, सील पालनामुळे आणि भिक्खू संघासोबत आईचं, बहिणीचं, भावाचं म्हणजे परिवाराचं मन ठेवल्यामुळे. दुसरा म्हणजे लाभ प्राप्त झाला, मी शॉर्ट मध्ये सांगतोय, मास कल्याणं तिला लाभ प्राप्त झाला होता. मास कल्याणं कशाला म्हटलं, बौद्ध साहित्यामध्ये हे जे ओठ आहे ना आपले दोन्ही ओठ, हे दोन्ही ओठ तिचे असं वर्णन आलंय की बिबा असतो, बिबा, बिब्याची जे फळ असते बघा, बिबा समज तुमच्याकडे काय म्हणतात त्याला, बिबाच म्हणतात. तुम्ही कुठं बाहेर देशातून आले. तर बिब्याचं जे फळ असते ना, जेव्हा झाडाला असते तेव्हा, तर ते असं एकदम मस्त असते, गोल 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 असते आणि त्याचा कलर वेगळाच असतो बघा, आकर्षक असतो. तो बिबा जरी डेंजर असतो काळा, पण त्याचं फळ मात्र चांगलं असते, खाल्ल्या जाते. आम्ही खाल्लेलं आहे लहानपणी, फार चांगलं असते ते, तुम्ही खाल्लं असेल तर. त्याच्यासारख्या ओठ होते असं वर्णन आलेलं आहे. म्हणजे असे वरती उभार होता त्या ओठांचा, दोन्ही ओठांचा उभार असा वरती होता, जसं कोरीव आहेत असे तिचे ओठ दिसायचे. तिच्या सौंदर्यामध्ये ते भर घालायचे. हे ओठांच्या बाबतीत तिला मास कल्याणं असं प्राप्त झालं होतं. त्यानंतर तिसरं होतं आस्थी कल्याणं. अस्थि कल्याणं काय होतं, तर तिचे दात पांढरे शुभ्र होते, एक समान होते आणि मजबूत होते दगडासारखे. आणि 120 वर्षाची होईपर्यंत तिचे दात पडले नव्हते. माहिती तुम्हाला, ही एक विशेषता तिला प्राप्त होती. त्यानंतर छवी कल्याणं. छवी कल्याणं कशाला म्हटलेलं आहे, तर लहान लेकराची त्वचा जशी असते, कोणालाही वाटते बाबू येतो का माझ्याकडे, येतो का माझ्याकडे, आणि तेच मोठं झाल्यावर कोणी म्हणते का येतो का चहा पियाला, तू कोणाचा म्हणते तिकडेच जा म्हणते, असं होते ना. लहान लेकराला कोणी म्हणते येतं का माझ्याकडे, येतो का माझ्याकडे, बसतो का माझ्याकडे. आणि मोठं झाल्यावर तेच लेकरू पण म्हणते का कोणी येतो का बाबा माझ्याकडे, बसतो का मांडीवर, कोणी म्हणेल का असं, कोणी म्हणू शकत नाही. तर लहान लेकराला का, तर त्याची त्वचा एकदम खरंच मुलायम असते, कोमल असते ना त्वचा. तर विशाखा मिगार मातेची छवी कल्याण यासाठी तिला लाभ प्राप्त झाला होता. तिची पूर्ण त्वचा जी होती स्निग्ध होती, एकदम स्निग्ध. लहान लेकराची जशी त्वचा असते कोमल त्वचा होती तिची, आणि चमक होती तिच्या त्वचेवरती बिलकुल. आणि म्हणून तिला छवी कल्याणं लाभ प्राप्त झाला. आणि 5वा लाभ तिला प्राप्त झाला वय कल्याणं. कोणता, तिला मुलं होते 10 आणि मुली होत्या 10. आणि पूर्ण परिवाराला, तिच्या मुलींना मुलांना पण मग 20-20-20-20, तर असं 3-3.5 हजार लोकांचा परिवार. तुमचं जसं जय भवानीनगर तयार झालं की नाही, तर तुमचं तर काहीच नाही हो. तर विशाखा मिगार मातेचा परिवार हकीकत मध्ये 3-3.5 हजार लोक तिच्या परिवारात होते. आणि दुसरी महत्वाची विशेषता म्हणजे सगळेच्या सगळे धार्मिक होते, सगळेच्या सगळे सिलवान होते, सगळेच्या सगळे दानशूर होते. आणि असा परिवार लाभत नसतो कोणाला. लाभतात का, इकडं तर बापा, इकडं घर जर बांधलं आणि नातेवाईकांना बोलवलं की ते म्हणतात कुठून 2 नंबरचे पैसे आणले काय माहिती नाही, म्हणतात लोक बापा. लोक सांगतात आता आपल्याला नाही का, सर्वात जास्त जळणारे लोक जर कोणते असतील गृहस्थ जीवनामध्ये, तर ते जवळचेच लोक असतात. सहन होत नाही ना, आपल्या पुढे चालले, सहन कसं होईल, खेकडा प्रवृत्ती आहे ना.
भगवान म्हणाले त्यासाठी पण मन मोठं लागते. आपली पण तशी प्रगती व्हावी असं ज्यांना कुणाला वाटत असेल तर भगवान बुद्ध म्हणाले आपलं तसं मन पाहिजे कौतुक करण्याचं. कुणाचे काही सात शृंगार असतील, कुणाचे लेख असेल, कुणाचा मुलगा असेल, कुणाचं घर असेल, कुणाने प्रगती केली असेल तर त्यांच्यात आपण सुख मानलं पाहिजे. नाही तर दुसऱ्याचं सुख पाहून तोंड वाकडं करणारे जे लोक असतात त्यांचं तोंड वाकडच्या वाकडच झाल्याशिवाय राहत नाही बघा. कारण कर्म लय डेंजर असतात. म्हणून आज नाही आपल्या वाटेला त्यांच्यासारखं आलं तर येईल ना, कौतुक करा ना, चांगलं म्हणा ना, बरं म्हणा ना. बरं म्हणलं तर चांगलं होईल ना. पण चांगलं असूनही मी त्याच्यात वाकडच काढायचं, त्रुट्याच काढायच्या, नाव ठेवायचं, नाकच मुरडायचं, मग आपलं बिघडल की चांगलं होईल? अरे बिघडून जाईल ना. आणि म्हणून भगवंतानं नियम शिकवला बघा की लोकांच्या दुःखामध्ये तुम्ही सहभागी झालेच पाहिजे आणि लोकांच्या सुखातही तुम्ही सहभागी झाले पाहिजे. नाही तर दुःखात म्हणायचं बरं झालं झालं आणि सुखात म्हणायचं का बापा कशाला जावं, ते बरोबर नाहीत माणसं. म्हणजे त्यामुळे वय कल्याणं तिला जे प्राप्त झालं होतं सांगतो तर भगवंतानं म्हटलेलं आहे 10 मुलं 10 मुली होऊन देखील एक स्त्री जी असते लग्न झाल्यावर विवाहित एखादा लेकरू एक बाळ झाल्यावर जशी ती असते ना, तर विशाखा मिगार मातेला लाभ असा झाला होता प्राप्त की जरी तिला 10-20 लेकर झाले पण 20 लेकराची आई देखील 120 वर्षापर्यंत जेव्हा जगली तेव्हा तिच्या नातीपुती ज्या असायच्या त्याच्यामध्ये जर बसली ना तर कोणी ओळखायचं नाही की विशाखा कोणती आहे. हे वर्णन आलेलं आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो. त्याला म्हटलेला आहे कोणता 5वा लाभ? वय कल्याणं. म्हणजे तो लाभ तिला प्राप्त झाला होता की म्हातारपण दिसत नव्हतं तिचे, कमरेतून वाकली नव्हती, सुरकुत्या पडल्या नव्हत्या, डोळे एकदम चांगले होते, कान एकदम चांगले होते, कंठ एकदम चांगला होता, दात एकदम चांगले होते, केस एकदम काळे होते, शुभ्र झालेले नव्हते आणि विशेष म्हणजे स्मरण शक्ती चांगली होती शेवटपर्यंत. नाही तर म्हातारं झालं आता आपण जर म्हातारे झालो तर काही लक्षात राहत नाही एक, आणि दुसरी गोष्ट चिडचिडेपणा वाढतो, मग कोणीच कळत नाही, भांडण करत राहते, हेच बरोबर नाही केलं तेच बरोबर नाही केलं, तसं मी नेहमी सांगतो. आणि त्यामुळे बघा विशाखा मिगार मातेला हे 5 लाभ प्राप्त झाले होते. तर कशामुळे? तिच्यामध्ये दानत असल्यामुळे 1, ती शील पालन करत असल्यामुळे 2, आणि ती संयमशील होती, आणि 4 श्रद्धा होती तिच्यामध्ये, निस्सीम श्रद्धा होती बुद्ध धम्म आणि संघाच्या प्रती. तेव्हा आपण सुद्धा हे जे काही भिक्खू संघाला भोजन दान देत आहे हे अत्यंत महत्वाचं आहे, कधीही वाया न जाणार आहे. भगवान बुद्ध म्हणाले पैसे कोणी घेऊ शकते तुमचं, म्हणजे ग्रहस्थ आहात तुम्ही, तुमची प्रॉपर्टीचे वारसदार कोणी होऊ शकते पण कर्माचे वारसदार आपणच असतो फक्त. भगवान बुद्ध म्हणाले प्रॉपर्टी कोणी घेईल, आपण गेलो या घरातून निघून, म्हणजे ज्यांनी घर बांधले ते निघून गेले की त्याचे लेकरं राहते, बरोबर की नाही? सोनं चांदी माणिक मोती किती जरी कमवलंय तो माणूस बाई गेली की त्याच्या लेकराचा अधिकार आहे. पण भगवान बुद्ध म्हणाले एकमेव अशी गोष्ट आहे की ज्याला कोणी जाळू शकत नाही, ज्याला कोणी चोरू शकत नाही, ज्याला कोणी संपवू शकत नाही, आणि ते म्हणजे पुण्य कर्म. आणि म्हणून दानालाच पुण्य, पुण्यालाच दान म्हटलेलं आहे. त्यामुळे आज बघा वसुंधराताई, संतोष म्हस्के नाही का, आणि ऋतुजा, राहुल आणि संपूर्ण म्हस्के परिवाराने बघा एवढ्या मोठ्या श्रद्धेनं एवढ्या मोठ्या भिक्षू संघाला, श्रामणेर संघाला आज भोजनदान दिलंय. आणि भोजनदान देऊन ही धम्मदेशनाही श्रवण करून महान पुण्य संपादन केलेलं आहे. सदोदित आपण आपल्या परिवाराच्या वतीने हे पुण्यकर्म संपादित करत राहावं. मला वाटतं बंगल्याचं काम कुठंतरी सुरू आहे. कोणाच्या बंगल्याचं काम सुरू आहे? कोणीतरी म्हणे कुठं घराचं काम सुरू आहे, त्या गृहप्रवेश करायचं, हेच का? अजून काय राहिलं मी याच? लाईट लागतील, हा लाईट लागला ना धम्माचा आज, झाला गृहप्रवेश खऱ्या अर्थाने. तर सुंदर असं चौदार असं भोजनदान दिलं, श्रद्धेनं भोजनदान दिलं, हे महान पुण्य संपादन केलं. विशाखाचं चरित्र खूप मोठं आहे, वेगवेगळे त्याचे पैलू आहे, त्यापैकी हा एक पैलू छोटासा तुम्हाला मी सांगितला. आमचे वाकळे साहेब जे आहेत अत्यंत श्रद्धावान आहेत, त्यांनी विनंती केली की भंतेजी आमच्या परिवारासाठी नातेवाईकांसाठी विशाखा थोडक्यात आम्हाला सांगा. म्हणून तुम्हाला मी आता बसल्या बसल्या विचार केला बा कोणता पैलू सांगा विशाखाचा. तर हे पंच लाभ तिला जे प्राप्त झाले हे दान पुण्य करत असल्यामुळेच, शील पालन करत असल्यामुळेच, आणि श्रद्धा आणि संयमाने ती राहत असल्यामुळे. म्हणून भगवंताने सांगितलं जीवनामध्ये प्रत्येकाने संयमाने राहावं, दान पुण्य करावं, शील पालन करावं, आणि आपण बुद्ध धम्म संघावर एकदम निस्सीम श्रद्धा ठेवावी.
आणि त्या श्रद्धेच्या योगे धम्माचं आचरण करणारे जे कोणी असतात त्यांच्या जीवनामध्ये सुख, शांती, समाधान, आयुष्य, आरोग्य आणि बल प्राप्त होत राहते आणि ते तुम्हालाही प्राप्त होत राहावं अशी मंगल आणि उदात्त कामना व्यक्त करून मी माझ्या शब्दांना या ठिकाणी पूर्णविराम देतो आहे. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा स्तुति भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा स्तुति भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंघानुभावेन सदा स्तुति भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं